अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात 30 जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर विराट महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने अनुसूचित जातीतील 2 लाखाहून अधिक नागरिक या महामोर्चात सहभागी होणार आहेत। केवळ एका जातीतील काही मोजक्या लोकांच्या मागणीवरून 59 जातीमध्ये फूट पाडणे फडणवीस सरकारला जड जाईल असा इशारा डॉक्टर माने यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस भाजपा सरकारनं एससीचं उपवर्गीकरण हे जे काही धोरण जाहीर केलं आहे त्याचा महाराष्ट्रातील संबंध जिल्ह्यामध्ये प्रचंड जोरात विरोध होतो। त्याचं कारण असं की या उपवर्गीकरणापाठीमागं महाराष्ट्रातील BJP सरकारचं जातीद्वेष, जातीच्या भिंती मजबूत करणं, एससीमध्ये परस्पराविरोधी अविश्वासाचं वातावरण निर्माण करणं आणि ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध OBC, धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आणि उभा केला तसाच संघर्ष त्यांना SC जातीमध्ये आता उभा करायचा आहे। आरक्षण धोरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारच्या अनेक नोकऱ्याचा बॅकलॉग खाली आहे, पदोन्नतीचं आरक्षण बंद आहे, SC STचा विकासाचा निधी इतरत्र पळवला जातो, ते प्रश्न महाराष्ट्र सरकारला प्राथमिकतेचे वाटत नाही। अशा पार्श्वभूमीवर कुठल्या तरी संघ भाजपाच्या कच्छपी लागलेल्या आमच्या मातंग समाज बंधूच्या आग्रह असतो आणि SCच्या एकतेला एक फूट पाडण्याकरता देवेंद्र फडणवीस जर उपवर्गीकरणाचा निर्णय राबवणार असतील, अजून त्याला कॅबिनेटची मान्यता नाही, मंत्रिमंडळात चर्चा नाही, कुठलेही तसं सक्षम आकडेवारी नाही, हे जर करणार असतील तर या सरकारला त्याची मोठी किंमत द्यावी लागेल आणि त्याचाच इशारा म्हणून येत्या 30 तारखेला मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व फुले शाहू आंबेडकरी परिवर्तनाच्या जनतेच्या वतीनं सरकारच्या धोरणाच्या विरोधात हा प्रचंड महामोर्चा आयोजित केलेला आहे। त्या मोर्चाला जवळपास 2 ते 2.5 लाख लोक मुंबईत पोहोचतील आणि आपल्या ताकदीचा हिसका देवेंद्र फडणवीस सरकारला दाखवतील। यावेळी रामचंद्र कांबळे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, मच्छिंद्र कांबळे, संभाजी कांबळे, सुशीलकुमार कोल्हटकर आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।